मैत्रिणींनो, आपण ना एके दिवशी कमी तेलातला फ्राय दाखवला होता मी तुम्हाला माशाचा. आणि एके दिवशी मी तुम्हाला रस्स्यातला मासा दाखवला, एके दिवशी कमी तेलातला मासा फ्राय केलेला दाखवला, एके दिवशी मिठाचा खारा मासा दाखवला. आज ना मी तुम्हाला जास्त तेलातला बेसन पिठात गुळवलेला मासा, डीप फ्राय केलेला मासा फ्राय दाखवणार आहे. तर चला मग त्यासाठी ना मी इथं एक 5 पीस घेतलेले आहेत मोजून, म्हणजे भरपूर 1 किलो मासे होते, त्यातले फक्त 5 पीस काढून घेतलेत. आता ते किती आहेत वजनात ते सांगू शकत नाही. आणि इकडं ना मी बेसन पीठ घेतलं आहे. त्या बेसन पिठात ना ही कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली. आणि याच्यातच ना मी हे धणेपूड टाकते, धणे पावडर आपली. याच्यात हे किचन किंग मसाला, याच्यात हे या चमच्याने मी 1-1 चमचा सगळं सामान घेतले. किचन किंग, धने पावडर, हळद, मीठ मी जास्त घेतले 1-1.5 चमचा, आणि काळं तिखट पण जास्त घेतले 2-2.5 चमचे, आणि बाकीचं सामान 1-1 चमचा घेतलेला आहे. आता ना हे लाल तिखट पण याच्यात टाकते. परत ही हळद, मीठ आणि काळं तिखट, आणि ही लसूण पेस्ट, लसूण, आणि ना हे लिंबू ना मी या माशावर पिळून घेते. भरपूर रस आहे, मी पूर्ण नाही पिळणार, थोडंसं एक अर्ध्या लिंबातलं पण अर्धा रस, एक अर्ध घेतले, पण त्यातलं मी थोडंच पिळलं आहे, बाकीचं ठेवून देते मी. आणि हे ना इकडं ना कढईत मी तेल गरम करायला ठेवले, आणि हे लिंबू ना पिसांना चांगलं लावून घेते. तुम्ही ह्याला असं मुरवत ठेवला अर्धा तास तरी चालत, पण माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही, म्हणून मी लगेच करायला घेणार आहे. आणि आता हे पिठात ना, हे आपल्या कोरड्याच पिठात हे सर्व मसाले मी असे मिक्स करून घेते. आणि ना हा 1-1 मासा ना मी याच्यात असा कोरडाच हे करून तेलात सोडते. गॅस बारीक करते, आपलं तेल गरम झालं जास्त. मी बारीक गॅसवर तळून देते. तर आपला डीप मच्छी फ्राय झाला. मला ना हे 3 पीस मी 10-10 मिनिट तळून घेतले. तर 10 मिनटं तळल्यामुळे हे जरासे लूज झालेत, आणि हे 2 पीस मी 20 मिनटं तळले तुम्हाला दाखवण्यासाठी, तर हे कडक झालेत. तुम्हाला जर याच्यापेक्षा आणखीन कडक पाहिजे असतील तर तुम्ही बारीक गॅसवर अर्धा तास तुम्ही तळा, मग तुमची एकदम कुरकुरीत होतील. मी 20 मिनटं तळले, का तर माझ्याकडे आता वेळ नाही, संध्याकाळ खूप झाली, जेवायची टाईम झाला, म्हणून मी हे 20 मिनटं तळले, आणि हे 10-10 मिनटं तळले पीस. तर हे जरा लूज झालेत आणि हे जरा कडक झालेत. तर तुम्हाला जर हा माझा डीप फ्राय बेसन पीठ लावलेला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाय.